संध्याकाळ झाली होती. आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो. मंदिराजवळच एका भक्त निवासात आम्ही चौघांसाठी एक छान कम्फर्टेबल रूम बुक केली होती. फक्त एक रात्र काढायची असल्यामुळे ती रूम आमच्यासाठी एकदम परफेक्ट होती. दर्शन आम्हाला सकाळीच घ्यायचं होतं, त्यामुळे आमच्याकडे वेळ भरपूर होता. म्हणून ठरवलं की आधी मंदिराच्या आसपासचा परिसर पाहूया. तिथे जवळच 2 मिनिटाच्याच अंतरावर चंद्रभागा नदी देखील होती. पण अंधार खूप जास्त असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि आम्ही सकाळी जाणारच होतो चंद्रभागेवरती. तर पहिलं म्हटलं खुशीच्या पप्पांसाठी चप्पल घ्यावी, कारण की भीमाशंकरला असताना त्यांची चप्पल हरवली होती. तर आतापर्यंतचा सगळा प्रवास त्यांनी बिना चपलेचा केलेला होता. मग तिथे जवळच आम्हाला एक दुकान सापडलं आणि मग तिथून त्यांच्यासाठी आम्ही छान अशी चप्पल घेतलेली. उशिरा जेवण झाले असल्यामुळे आम्हाला कोणाला फारशी भूक नव्हती, पण मला काहीतरी गोड खायची इच्छा होती. तर मग तिथे जवळ आम्हाला एक हॉटेल दिसलं आणि तिथे लिहिलेलं होतं की स्पेशल लस्सी भेटते. तर म्हटलं चला एखादी लस्सी मागवूया. तर आम्ही एक लस्सी मागवली, तर खरंच त्याची टेस्ट इतकी छान होती की सगळ्यांनी लस्सी घेतली. लस्सी पिल्यानंतर अजून वेळ आहेच, तर मंदिराकडे जाऊन बघूया म्हटलं. दर्शनाची लाईन कुठून लागते, सकाळच्या आरतीबद्दल माहिती घेऊया. रात्री जवळजवळ 9:30 वाजले होते, तरी पंढरपूरमध्ये गर्दी बरीच होती. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मला पहिल्यांदा झुणका भाकर हा प्रकार दिसला. जेवण करायचं नव्हतं, पण मनात पक्क ठरवलं की सकाळी आलो तर झुणका भाकर खायचीच म्हणून. आम्ही तिथे सिक्युरिटी गार्डला विचारपूस केली की आम्हाला सकाळची आरती घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं की सकाळच्या आरतीसाठी आधीच बुकिंग करावी लागते, त्यामुळे आता आरती मिळणं शक्य नाहीये. पण त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली, आता गर्दी फार नाहीये, तुम्ही आताच लाईन लावली तर दर्शन लवकर होईल. आम्ही ते ऐकलं आणि तिथेच दर्शनासाठी नंबर लावला. खरंच अवघ्या 1 तासामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आमचं सुंदर असं दर्शन झालं. त्या क्षणी मनात एकच विचार आला, आपल्या इच्छेनुसार सगळं घडत नाही. देवाची जेव्हा इच्छा असते तेव्हाच आपल्याला त्यांचं दर्शन घडतं. ते दर्शन इतकं शांत समाधान देणारं होतं की सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चंद्रभागा नदीवर पण जाणार होतो.